नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसाने खूपच दिवसांनी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. आणि हा गॅप का ठेवला हे तुम्हाला पुढे पुढे सांगत जाईल. तर आज हा श्रावणचा महिना चालू आहे. तर या श्रावणच्या महिन्यात एक अमृत असल्यासारखं आपलं शरीर असेल, त्यांना आजचा या श्रावण महिन्यामध्ये हे खूपच चांगला असतो. कारण आपण इतकं दिवस मटन चिकन हे ते खात राहतो, जे पाहिजे जंक फूड खात राहतो नाही का. तर त्यासाठी हे सगळ्यात उत्तम, शरीरासाठी पण उत्तम आणि एवढी हेल्दी असलेलं जेवण आहे. तर तुम्हाला थंबनेल बघून तर तुम्हाला कळत असेल. तर हे म्हणजे दूध केळी चपाती, हे सगळ्यात फेवरेट आहे माझा. आणि खरंच तुम्ही हे जास्तीत जास्त प्रिपेअर करा ह्या श्रावणच्या महिन्यात. आणि हेल्दी असतो, छान असतो. तर आज मी तेच जेवण करणार आहे. आणि इथून जो आपलं फूड सिरीज चालू होणार आहे व्लॉगमुळे, ह्याच्यामुळेच मी एवढा दिवस गॅप घेतलं होतं की इथून फूड सिरीज चालू करणार आहे आपण, फूड सिरीज व्लॉग चालू करणार आहे. तर आज सुरुवात घरातूनच चालू केलंय मी. तर आज चालू करूया. तर ह्याचं कसं बनवायचं आता तुम्हाला दाखवतो. आणि इथून पुढं फूड सिरीज मध्ये माझ्यासोबत मला साथ देणार आहे माझी वाईफ, म्हणजेच माझी दीपाली. हो ना ग, देणार ना? हा, तिनं पण जसं एक्सप्लेन करेन ते फूडचा, मी तर करेनच. माझ्यापेक्षा जास्त बेटर हिनं करू शकते. म्हणून मी माझ्या सोबत हिला घेणार आहे. तर जास्त एक्सपिरियन्स तुम्हाला पण येणार आहे आणि आम्हाला पण बरं वाटणार आहे. चांगले चांगले फूड्स खाईल आम्ही पण, हॉटेलला जाईल. तर मस्त हे करणार आहे. तर आता सुरुवात केली ना बघा, मला न सांगता सुरुवात केली. तर असं केळी कट करून घ्यायची आणि असं पूर्णपणे काय करायचं, चुरायचं. अजून एक टाक ना, मला एक नाही बस होणार, दोन लागेल. आता हे दुसरे केळी मला लागते दोन. आणि मित्रांनो, खरंच एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि जे जे त्याला माहिती आहे आणि जे जे ट्राय करतो त्यांनी मला कमेंट करायला विसरू नका. कसं मस्त चुरू लागली. कारण तुम्हाला असं हे घाण वाटून घेऊ नका, कारण याचे खायचे आणि याला चुरायची पद्धतच अशी आहे. तर याची टेस्ट खूप भारी लागतो तसं. आता यावर थोडस साखर वगैरे टाकायचं आणि दूध टाकायचं. आणि असं वाटीत वगैरे घ्यायचं नाही. पूर्ण गावठी पद्धत, पूर्ण गावठी पद्धतीनं आपण खाल्लं ना, त्याचा टेस्ट एवढा मस्त लागतो ना. जे आता नवीन हल्ली असे ते वाटीत घेतात, फक्त असे तुकडे करतात छोटे छोटे स्लाइस केल्यासारखे, आणि त्यात दूध घालून साखर घालून खातात. पण ते ते टेस्ट येत नाही. तर ह्या टेस्ट शिकरण म्हणतात त्याला बघा. मग हिला घेणार आहे मी. काही गोष्टी मला माहिती नाही, काही गोष्टी हिला माहिती आहेत, आणि हिला जे गोष्टी माहिती नाहीत ते मला माहिती आहेत. म्हणून आम्ही आमच्या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये मस्त इथलं पुढचे फूड सिरीज ब्लॉग सुरू होणार आहेत. तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून चांगले येणार आहेत व्हिडिओ आपल्याकडे. आणि आता हे साखर टाकू लागली बघा, अशा पद्धतीनं साखर टाकायचा. हो बस. आणि तुमच्या पद्धतीच्या हिशोबाने, म्हणजे तुम्हाला सूट होईल साखर, शुगर वगैरे असे. गुळ पण टाका, गुळ मध्ये पण अजून जास्त स्वाद भारी येतो त्याचा. आणि एकदम काही टेन्शन नाही. शुगर ज्याला आहे तो ते पण करू शकता. आणि शुगर फ्री साखर पण भेटू लागला आता मार्केटमध्ये, ते तुम्ही यूज करू शकता. दूध टाक ना मला थोडस. वा वा वा, दुधाला साहेब कसं मस्त आलेलं आहे. बस. आता याला परत एक जीव करून घ्यायचं. हातून पण करू शकता, नसेल तर चपाती वगैरे घेऊन त्याला एक जीव करू शकता त्याला. चपाती घेतोय एक, दोन. सकाळचा नाश्ता हे सगळ्यात उत्तम नाश्ता आहे आपल्याला. कारण पोटात ज्या पद्धतीचा आग लागलेला असतो रात्रभराचा, हे सगळ्यात मस्त असतो. थंड पण असतो, हेल्दी पण असतो. आणि दुपारपर्यंत आपल्याला थोडी सुद्धा भूक लागणार नाही. दुपार पण हलकं फुलकं खाऊ शकतो आपण. ठीक आहे. तर आता मी सुरुवात करतोय आणि टेस्ट पण सांगतोय. टेस्ट काय सांगायचं तरी तुम्हाला दाखवतो टेस्ट करून. तर आता हे सगळं एक जीव करून घेतो, साखर दूध आणि केळी. चपाती न करतोय. त्याला एक जीव झालं ना, खूप छान चव येतो. म्हणजे त्यात मुरलं जातं दूध साखर केळी, एक जीव झालं ना, तर मस्त येतो त्याला. तर मित्रांनो बघा, हे पूर्ण एक जीव झालेलं आहे मस्त.
तर सगळ्यात फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की हे असं गलीज वाटेल तुम्हाला असं नाही, पण ह्याची पद्धतच अशी खायची, गावठी पद्धत. पण हे असं खाल्ल्यानं ना एक वेगळंच चव येतं, गावरान पद्धतीचं चव. कारण आम्ही लहानपणी पण असंच खायचो. आमच्या गावाकडे पण असंच खातात. ते वाटी बिटीचं आत्ताचं फॅशन आलेलं आहे ते. ते फॅशन मध्ये नाही, आपण पूर्ण प्रॉपरली गावठी आणि हेल्दी फूड खाण्यासाठी खाणार आहोत. तर आता टेस्ट करतो बघा. टेस्ट तो माझा आवडतं, सगळ्यात आवडतं फूड सकाळचा. आणि मी जेव्हा तालमीला होतो नाही का, तालमीला माझं सकाळचं पहिलं जेवण हेच असायचं. गरम गरम चपाती, दूध केळी एवढं करून सकाळी मी कामाला जातो, एवढं खाऊनच. आणि हे खाताना ना माझे पप्पा कधीच कोणाला समोर येऊ देत नव्हते. हो, कोणी आलं तर ते शिवी खायचे. ते जुने लोक तसंच असायचे ना जेवताना कसं. तर आता केळी पिकलेली आहेत. केली तर एकदम फुलचॉप केळे आणलं होतं मी, कालच रात्री आणली. फुलचॉप होते, 50 रुपयाला 2 डझन होते, पण मी एकच डझन घेऊन आलो. खूप फुलचॉप होते आमच्या चवच. तुला कसं वाटतं? मला कट करून आवडतं. तुला काय म्हणजे तू फॅन्सी मला कट करून असं नाही असं पण चांगलं लागतं, पण काय करून आणि ह्याच्यामध्ये काय हा, फरक आहे? याच्यामध्ये मिक्स होतं ना पूर्ण. एक जीव होतो. त्याच्यात वेगवेगळी टेस्ट लागते. आणि ते कसं कट करून तू स्लाइस करून ते दुधात वाटीत वगैरे टाकून साखर टाकून ते तू खात असतीस ना, त्या काय असतं माहितीये का, फक्त केळीचं फील येतो. फक्त दूध मिक्स झालेलं, साखर मिक्स झालेलं, हो हे पूर्ण मिक्स होतं, एक जीव झालेला असतो त्यात. तू पूर्ण ते चव एक चव वेगळं आलेलं असतं नाही का. त्यामुळं असं पूर्ण मला असंच आवडतं, कधीच नाही. तर आता मी फिनिश करून घेतो, जेवण करून पूर्णपणे संपून घेतो. सकाळचा ब्रेकफास्ट असा आहे माझा. म्हणजे ब्रंचच झाला. लंच आता दुपारपर्यंत मला काही खायची गरज नाही. योगा कसं चाललंय यायचं. तर मित्रांनो, इथून चांगले चांगले फूड्स व्लॉग बघण्यासाठी आणि त्यानंतर ट्रॅव्हलिंग ब्लॉग पण असणार पुढे पुढे. तर जास्तीत जास्त फूड ब्लॉग असणार आहेत, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एवढं दिवस गॅप ठेवायचं कारण हेच होता, की इथून आपल्याला फूड ब्लॉग करायला आहे. आणि त्यावरतीच माझं प्लॅन चालू होता. आणि त्यासोबतच मला माझ्या वाईफ म्हणजे माझ्या बायकोला घ्यायचं होतं सोबत. तर ह्यासाठीच आम्ही त्यावरती प्लॅन करू लागलो होतो. म्हणून आजच्यापासून सुरुवात केलेली आहे. आता नेक्स्ट मध्ये आम्ही दोघे कुठेतरी हॉटेल म्हणा, कुठे 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 असं ट्रेंडिंग छोटे छोटे पण असलं तरी पण ना, छोटे जिथे जे मोठमोठे व्लॉगर आहेत ते मोठ्या ठिकाणी जातात, ते जे छोटे छोटे हॉटेल्सवाले असतात ना त्यांच्यापर्यंत जात नाही. तर आपण त्यांच्यापर्यंत पण जाणार आहे. त्यांच्या पण फूड ब्लॉग ना, त्यांचे फूड एक्सप्लोर करणार आहे आपल्या चॅनलवर. तर तुमची साथ हवी आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच कंटिन्यू बघत राहा, मला सपोर्ट करा. थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगला दोघं सोबत नवीन फूड सोबत. तू तिकडे. बाय बाय बाय.